नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज आपण खास आपल्या गणपती बाप्पासाठी त्याच्या आवडीचे मोदक करणार आहोत, ते पण तळणीचे मोदक। अगदी परफेक्ट प्रमाण, म्हणजे जराही पीठ उरणार नाही किंवा जराही सारण उरणार नाही, इतकं परफेक्ट प्रमाण आहे। बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का की तळणीचे मोदक केले ना की मोदक तळून झाले की गरम असताना कुरकुरीत लागतात, पण गार झाल्यावर चिवट होतात किंवा मऊ पडतात, तर असला काही प्रकार होणार नाही। सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला टिप्स आणि परफेक्ट मोहनचं प्रमाण सगळ्या या डिटेल्स तुम्हाला मिळून जातील। आणि मंडळी, अजून एक गोष्ट, आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये परफेक्ट प्रमाण लिहिलेलं असतं त्या रेसिपीचं, किंवा किती जणांसाठी होते किंवा किती पीसेस होतात, किती क्वांटिटी होते, हे सगळं लिहिलेलं असतं। सो नक्की चेक करा। 3, 2, 1 गणपती बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक आपण आज करत आहोत। त्यासाठी मी काय केलंय, एक मोठा बाउल घेतला आणि ही जी आमटीची वाटी आहे तेवढी 1.5 वाटी कणिक घेतली, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात अर्धी वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ। आता इकडे मी एका छोट्या कडल्यामध्ये किंवा तडका पॅन मध्ये ना एवढे 4 चमचे मी आहे ना तेल घेतलेले आणि मस्त कडकडीत तापवून घेतलेलं आहे। आता काय करायचंय की असं खड्डा करायचा ह्याला आणि हे तेलाचं मोहन घालून घ्यायचंय आणि आता हे चमच्याने हलवायचंय मैत्रिणींनो, कारण खूप गरम असतं, घाई गडबडीत असतो आपण, पटकिनी ह्याच्यात हात घालतो आपण। आता काय करायचं, चमच्याने आपण असं हलवलं की 1-2 मिनिटात आहे ना हे मिश्रण थोडं कोमट होतं। आता मिश्रण आपलं आहे ना कोमट झालेलं आहे। आता काय करूयात, हे कोरडं मिश्रण आधी ना हाताने छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे जे तेलाचं मोहन आहे ना ते प्रत्येक पिठाच्या कणाला लागेल। फ्रेंड्स, मी आहे ना छानपैकी आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे। आता मोहन परफेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी असं करायचं, बरोबर असा गोळा झालेला आहे। आता थोडं थोडं पाणी वापरून काय करायचं, घट्ट गोळा मळायचा, म्हणजे आपण पोळीला मळतो ना त्याच्यापेक्षा घट्ट, पुरीला मळतो आपण त्या पद्धतीने भिजवून घेऊयात। आपण कणिक आहे ना मस्त अशी घट्ट मळून घेतली आहे। त्यावर आता थोडंसं अर्धा चमचा आपण तेल घालून घेऊयात आणि छानपैकी मळून घेऊयात, म्हणजे तेल सगळीकडे ग्रीज होतं। आपण मस्तपैकी आहे ना तेल घालून आहे ना मस्त मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना कणिक मुरवायला ठेवायचे, एक 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवूया आणि सारण करायला घेऊयात आपण। आपल्याला आता सारणासाठी ना ओला नारळाचा चव लागणार आहे। हे काय केलंय मी माहिती आहे का, की आमटीची जी वाटी आहे तेवढे 2 वाट्या ना नारळाचा चव असा छानपैकी दाबून भरून घेतलेला आहे। नारळाचे ना तुम्ही खोवून पण करू शकता किंवा मग तुकडे करून आहे ना मोठ्या मिक्सरमधनं असं आहे ना थोडंसं चालू बंद करून आहे ना छानपैकी काढू शकता जाडसर। नारळाच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 2 वाट्या जर नारळाचा चव असेल तर 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, छान बारीक चिरून घेतलेला आहे मी। सारण करण्यासाठी आपण ना एक पॅन ठेवलेला आहे। आता त्यात ना 1 चमचा तूप घालून घेऊया। आता 1 चमचा आहे ना खसखस आपण त्यातच घालायची, वेगळी भाजायची गरज नाहीये खसखस, कारण होतं काय माहिती का, ज्या वेळेला आपण आहे ना हे तूप गरम करतो तर त्यावेळेला अगदी 1 मिनिट छानपैकी आहे ना भाजून घ्यायचे, म्हणजे अगदी खमंग खुसखुशीत लागते। 1 मिनिट झालेला आहे आणि खसखस आता हलकी गुलाबी व्हायला चालू झाली की हा जो नारळाचा चव आहे तो घालून घेऊया। आता आपण काय करूया की लो फ्लेमवर छानपैकी हा जो नारळाचा चव आहे तर तो छानपैकी आहे ना एक 3 ते 4 मिनिटं आपण छान परतून घेऊया। ह्याने काय होतं माहिती का, की नारळाच्या ह्याच्यामधलं आहे ना मॉइश्चर आहे ना कमी होतं आणि आपले हे जे मोदक मग 3 ते 4 दिवस छान टिकतात। यासाठी अंदाजे 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्हाला फरकही जाणवत असेल, नारळ आपला आहे ना छान कोरडा झालेला आहे। आता त्यात ना आपण गूळ घालून घेऊया। आता छानपैकी हे मिश्रण सगळं मिक्स करून परत आहे ना लो फ्लेमवर मस्त परतून घेऊया, अंदाजे एक 3 ते 4 मिनिटं। फ्रेंड्स, जसं आपण आहे ना परतत जाऊ ना, आता हे मिश्रण आहे ना आपण ॲक्च्युली 2 मिनिटं परतलेलं आहे
आणि जसं आपण ना परतत जाऊ ना तसा गूळ वितळतो आणि आपलं मिश्रण आहे ना थोडंसं ओलसर होतं. पण घाबरू नका, आपल्याला एक 3-4 मिनटं अजून परतायचं आहे. आणि आता इकडे मी ना गूळ छान बारीक चिरून घातलेला आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही ना गुळाची पावडर सुद्धा घातली तरी चालेल. आणि प्रमाण तेच ठेवायचं, जेवढं 1 वाटी आपण घेतलंय तेवढंच. आणि कसं होतं की ना हल्ली गुळाची पावडर इझिली मिळते, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. आता परत एक 2 ते 3 मिनटं आपण छानपैकी परतून घेऊ, म्हणजे मिश्रण थोडंसं घट्ट होईल. एक 3 मिनटं छानपैकी आहे ना आपण परतून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असा गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि पाव चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेऊया. वेलची पावडर मिक्स करून झाली आहे. आता सारण आपण हे गार करून घेऊया. 20 मिनटं झालेली आहेत. मस्तपैकी आहे ना आपली कणिक मुरली. आता काय करायचं, परत एकदा ना छान मळून घ्यायची, म्हणजे मग छानपैकी आहे ना सॉफ्ट होते. कणिक मस्त मळून घेतलेली आहे. आता काय करूयात, आपण मस्तपैकी ह्याचा मोठा गोळा घेऊयात, कारण आपल्याला मोठी पोळी लाटायची आहे. यासाठी कणकेचा गोळा मी याच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि थोडीशी आपली सुकं पीठ जे असतं ते लावून घेतलेलं आहे. आता त्याची मोठी पोळी लाटूयात, किंचित पातळसर लाटूयात, फारही पातळ नाही. मस्त मोठी पोळी आपण लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला पुऱ्यांच्या साईज एवढ्या आहे ना पाहिजे, त्यासाठी मी आहे ना परफेक्ट असं एका साईजचं आहे ना डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि आपण इकडे आहे ना असं कट करून घेऊयात. हे बघा, एका वेळेला आहे ना एका मोठ्या पोळीच्या ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही 3 मोदक करू शकता. आता आपण या पुऱ्या आहेत ना एका प्लेटवर काढून घेऊयात. आता आपण आहे ना पुऱ्या लाटून आहे ना एका चॉपिंग बोर्डवर ठेवलेल्या आहेत, म्हणजे चिटकणार नाही अजिबात. आता काय करूया की एक पुरी हातात घेऊ आणि त्याला छानपैकी मोदकाचा शेप देऊयात. आता काय होतं, बऱ्याच वेळा माहिती का, जे नवीन शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी सांगते, आपण इथे प्रेस करतो पण खाली प्रेस करत नाही, त्यामुळे कळ्यानं नीट येत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण कळ्या सगळ्या इथे प्रेस केलं की इथे पण प्रेस करायचं, म्हणजे कळ्या इतक्या सुंदर दिसतात ना. बघा किती मस्त अशी वाटी तयार झालेली आहे. आता काय करायचं, 1 चमचा आपण सारण ह्याच्यात भरून घेऊयात. आता हे जे सारण आहे ना त्याचं छानपैकी आहे ना प्रेस करून घेऊयात हलक्या हाताने. आता काय करूयात, असा हात करायचा आणि या सगळ्या कळ्या आहेत ना अशा एकत्र आणायच्या, किंवा अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. हे बघा, असं ना गोल फिरवत 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 आहे ना त्या कळ्या अशा छानपैकी क्लोज करून घ्यायच्या. आपला मोदक बघा किती छान झालेला आणि कळ्या पण आलेल्या आहेत. हे वरचं जे उरलेली कणिक आहे ती काढून टाकायची आणि छानपैकी त्याला असं टोक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला मोदक मस्तपैकी आपण तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊया. आपण सगळे मोदक करून घेतलेले आहेत. आता या अंदाजामध्ये 15 मोदक तरी होतात. आता आपण तळायला घेऊयात मोदक. मोदक तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता तापलंय का एकदा चेक करूया. येस, तापलेलं आहे. आता एकदा तेल तापलं ना की लो फ्लेम करायची आणि ह्याच्यात आता मोदक टाकून घेऊया. आता ह्याच्यात ना मी 5 मोदक घालून घेतलेले आहेत. फक्त काय करायचं की लगेच अजिबात त्याला ना हलवायला जायचं नाही, फक्त थोडंसं असं तेल त्याच्यावर आपण टाकत राहायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण थोडेसे हलवून घेऊया, बघूया. हे बघा खालून आहे ना असे थोडेसे पिंकिश झाले, तर काय करूयात असे थोडे उलटे करून घेऊया. आणि काय करायचं माहिती का की सगळ्या बाजूनी तळण्यासाठी आपण आहे ना सगळ्या साईडनी अशा उलटत उलटत राहायचं 1-1, 2-2 मिनिटांनी. हे जे तळणीचे मोदक आहेत ना ते लो फ्लेमवरच तळायचे, म्हणजे काय होतात ना की आतपर्यंत छान तळले जातात. जर मीडियम किंवा हाय फ्लेमवर तुम्ही तळले ना तर आतून कच्चे राहू शकतात आणि मग टिकत नाहीत अजिबात, ते लगेच मऊ पडतात. आपल्याला मोदक इतके मस्त तळले गेलेले आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही, एकसारखा कलर आलेला आहे.
आणि छानपैकी कुरकुरीत सुद्धा झाले. अंदाजे आहे ना एक 4 ते 5 मिनिटं लागतात, कारण लो फ्लेमवर आपण आहे ना तळून घेतो. आता बाकीचे पण उरलेले मोदक आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. मंडळी, आपला मोदक आहे ना मस्त असा आहे ना गार झालेला आहे. आता मी तुम्हाला आवाज त्याचा दाखवते आणि उघडून पण दाखवते. एकदम कुरकुरीत, आणि त्याची पारी सुद्धा बघू शकता तुम्ही, अगदी पातळ आहे आणि सारण भरपूर आहे. मंडळी, बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तळणीचे मोदक तयार आहेत. मंडळी, हे जे मोदक आहेत ते 3 ते 4 दिवस छान टिकतात, कारण आपण सारण त्या पद्धतीने भाजलं असतं. जर सारण कमी भाजलं ना की काय होतं की सगळ्यांना त्या मोदकाला वास येतो, कारण ओलं खोबरं असतं. त्यामुळे परफेक्ट ते व्यवस्थित जसा टाइम दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही भाजून घ्या. मोदक अप्रतिम टिकतात. अजून एक गोष्ट की ना, जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी तर परफेक्ट ही मोदकाची रेसिपी आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.